गेल्या 4 दिवसापासून शेनगाव तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे। या पावसाने अक्षरशः कहरच केला असून नदीकाठच्या जमिनी खरडून गेली आहे। शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। त्याचबरोबर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचे सततधार पावसामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन पिकाचे फुल अवस्था व बारीक बारीक शेंगा धरलेल्या या अतिवृष्टीमुळे गळून पडल्या। बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी चिबडून सोयाबीन पिवळ्या पडल्या। पानकनेरगाव, कहाकर, वाघजाडी, आजेगाव, सिंगीनागा, शेनगावसह बऱ्याच गावाची पाहणी केली असता जवळपास सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना या अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकाचे नुकसान झाले। त्यामुळे शेनगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते मारुती गीते यांच्यासह शेतकरी वर्ग करीत आहे। 4 ते 5 दिवस झाले सततधार मुसळधार पाऊस चालू आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा असं नुकसान झालेलं आहे। नदी नाल्याच्या काठच्या जमिनी अशा खरडू गेलेल्या आहेत आणि पिकं होत्याचे नव्हते झालेले आहेत। नदी नाल्याच्या काठच्या बरोबरच आपण इतर शेतकरी बी आपण बघू शकता, हे सोयाबीन असं पाणी साचल्यामुळे जो हे सोयाबीनला जो माल पकडला होता तो आता अक्षरशः गळून गेलेला आहे आणि शेतकऱ्यांचा जो तोंडी आलेला घास हा हिरावून गेलेला आहे। त्यासाठी माझी शासनाला एकच कळकळीची विनंती आहे की शेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसगट आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यासहित शेनगाव तालुक्याला आर्थिक मदत देऊन शेतकरी बांधवावर न्याय करावा। कारण की महागा मोलाचे खत बिये आणले, पेरणी केलं, इकून तिकून उसनवारी केली, शेतकरी आज घडीला खूप परेशान आहे आणि आर्थिक संकटात आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ लक्ष देऊन सरसगट तालुक्याला गाव माझा न्यूज करिता गजानन देशमुख, शेनगाव, हिंगोली।